नमस्कार, मी त्रिशाला. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आहे नवरात्रीचा 4था दिवस आणि आज देवीच्या ज्या रूपाचा आपण जागर करणार किंवा पूजा करणार ते रूप म्हणजे आई कुष्मांडा. आई कुष्मांडा ही सकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते. घरामध्ये सुख, शांती, सकारात्मकता, चांगली ऊर्जा कायम राहावी, स्थिर राहावी यासाठी देवी कुष्मांडा हिचं पूजन केलं जातं. लहान मुलांना सुद्धा मनामध्ये भीती राहू नये किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा सकारात्मक विचार रुजून राहावेत किंवा त्यांना अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी यासाठी देवीची आराधना किंवा पूजा केली जाते. तर अशीच सर्वांना चांगली ऊर्जा प्रदान करणारी आणि सकारात्मकता देणाऱ्या देवी कुष्मांडा हिला माझा मनोभावे नमस्कार. तर आज आहे दिवस 4था आणि आजचा कलर आहे पिवळा. तर पिवळ्या कलरचं काय करायचं आज पदार्थ म्हणून मी विचारतच होते. तोच माझ्या 1-2 मैत्रिणी आज मला भेटल्या. त्यांना जस्ट मी विचारलं की आज काय करू, तर दोघींचंही एकच उत्तर आलं की तुझ्या घरी जे वरण करतात ना त्याची रेसिपी प्लीज शेअर कर. तर आज अगदी सोपं, सुटसुटीत, चवीला उत्कृष्ट असं होणारं वरण आपण बघणार आहोत. गरमागरम भात, त्यावर वरण आणि साजूक तुपाची धार, हे म्हणजे ना कोकणी माणसाचं किंवा महाराष्ट्रीयन माणसाचं एक कम्फर्ट फूड आहे, एक भावना आहे. दिवसभर कुठेही हिंडलं तरी रात्री घरी यावंसं वाटतं ना, तसं आहे. कितीही नवनवीन पदार्थ खा किंवा काही करा, वरण भात म्हणजे ना सुख. बनवायला अतिशय सोपं आहे. इथे मी तूर डाळ घेतली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तूर डाळ किंवा मूग डाळ मिक्ससुद्धा घेऊ शकता. तूर डाळ जरा माझ्याकडची शिजत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मी आधी भिजत घातली होती. अशी भिजत घातल्यामुळे बऱ्यापैकी तरी शिजते. तूर डाळ जेवढी घेतली तेवढंच वरती पाणी राहील एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चिरलेला टोमॅटो घालून घेते. तर हे जे वरण आहे माझी मम्मी, मावशी दोन्ही याच पद्धतीने करतात आणि आमच्या घरचं वरण माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा जे येतात ना त्यांना अतिशय आवडतं की नुसतं सुद्धा पितात ते. त्याच्यामुळे ही पद्धत एकदा वापरून तुम्ही नक्की वरण करून बघा. तर या ठिकाणी मी टोमॅटो घालून घेतलेला आहे. टोमॅटो घातल्यानंतर याच्यामध्ये मी 1 पाव चमचा वगैरे जिरं घालून घेते. जिरं घातल्यामुळे त्याची चव खूप वाढते. आपण फोडणीला पण हे मसाले घालणार आहोत, पण वरण जेव्हा शिजतं तेव्हा लावले तर चव अधिक छान येते. पाव चमचा हळद घातली आणि अगदी थोडं हिंग घालून घेणार आहे. हिंग व्यवस्थित घाला, जास्त झालं तर मग खावत नाही नंतर वरण. आणि इथे 4-5 लसूण पाकळ्या घालून घेते मी. ठेचून घातल्या तरी चालतील. इथे तिखट जास्त आवडत असेल आणि मिरचीची एक टेस्ट असते ती आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घालू शकता. अख्खी किंवा 1 किंवा 2 सुद्धा घालू शकता. मी इथे अर्धीच मिरची घालून घेते. आमच्या घरी तिखट जास्त आम्ही खात नाही. आता हे सर्व आपण कुकरला 3 शिट्ट्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये शिजण्यासाठी म्हणजे शिजताना तेल घातलं तरी चालतं. 3 शिट्ट्या झाल्यानंतर वरण आपलं शिजलेलं आहे. आता ते रवीने व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे. घोटलेलं वरण अतिशय व्यवस्थित लागतं आणि घोटून घेतलं की चोथा पाणी होत नाही, म्हणजे डाळ वेगळी पाणी वेगळं असं राहत नाही. आणि अगदीच डाळ शिजली नाही तर वरण करताना शिजवून घ्यायची. फोडणीसाठी बेसिक मसाले मोहरी, जिरं, हळद. इथे लसूण घेतल्यात 1 4-5 ठेचून घेतलेले आहेत. आधी पण टाकल्यात, पण अशी टाकली तरी त्याची चव चांगली लागते. मिरची घेतली आहे. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे तिखटाचं प्रमाण म्हणजे मिरचीचं. कढीपत्ता घेतलेला आहे. वरून घालण्यासाठी ओलं खोबरं आणि कोथिंबीर. या व्यतिरिक्त मीठ वगैरे जे लागेल तेवढंच बेसिक साहित्य. आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे. मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरं फुलवून घ्यायचं आहे. जिरंसुद्धा अगदी व्यवस्थित फुललं पाहिजे. जिरं फुललं की त्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि मिरची हे जिन्नस आपण घालून घ्यायचे आणि अर्धा 1 मिनिट तसेच राहू द्यायचे. आणि थोडी हळदसुद्धा आपण इथे घालायची आहे. वरण शिजताना टाकले तरीसुद्धा इथे घालायची, चव आणि रंग येतो. आणि हे सर्व व्यवस्थित कच्चेपणा त्यांचा गेला की त्याच्यामध्ये आपण जे शिजवलेलं डाळ आहे शिजवलेली ती यामध्ये घालून घ्यायची. आता डाळ शिजली नसेल तर काय करायचं, तर एक खदखदून उकळी काढायची याला, म्हणजे डाळ शिजते पण आणि सगळे पदार्थ चव मुरल्यामुळे वरण चवीला लागतं. चवीनुसार मीठ घालायचं आणि छोट्या लिंबा एवढा गूळ घालून घ्यायचा. तूर डाळ आहे त्याच्यामुळे कोकम घालून घेते मी.
एकच घालते, आंबट वगैरे व्हायला नको. आणि आधी आपण टॉमॅटोसुद्धा घातलेला आहे त्याच्यामुळे. पण कोकम आवर्जून घाला, पित्त होत नाही त्याच्यामुळे, कारण तुरडाळीला खूप पित्त आहे. आता याला एक खदखदून उकळी काढून घ्यायची. गुळाऐवजी साखर वापरली तरीसुद्धा चालेल. आता एक व्यवस्थित उकळी आली की सगळे पदार्थ ज्या चवी आहेत त्या मुरतात वरणामध्ये. त्यानंतर ओला खोवलेला नारळ आणि ताजी कोथिंबीर बारीक चिरून याच्यामध्ये घालून घ्यायची. अतिशय सुंदर वास पण येतो आणि चवीला तर उत्कृष्ट लागतं. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं होणारं वरण आहे, पण चवीला खरंच खूप छान लागतं. डाळ शिजवताना एक 4-5 जिन्नस टाकल्यामुळे अख्ख्या वरणाची चव बदलते. तर वरण भात असेल ना, आणि खरं तर बटाट्याची कापं पण असतात बरोबर, पण वरण भात हे आपल्यामध्ये एक पूर्णत्व आहे. त्याच्यामुळे वरण भात, साजूक तूप आणि थोडंसं लिंबू, सुरेख चव. या पद्धतीने वरण कधी केलं नसेल ना तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.